शिवाय. तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीचे काही खास असे नियम. तर महाशिवरात्री उपवास आणि त्याबद्दल माहिती. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याचा विधी आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य करतो वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त या महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मिळते. त्यामुळे तुम्ही प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्यामुळे मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकेल. तर तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. तर व्रत करणाऱ्यांनी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केला पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम म्हणजे महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळं तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्यनियमाची देवपूजा करावी. उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो तुम्ही फळं म्हणजे फलाहार करून घ्यावा किंवा उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी तुम्ही त्या दिवशी सैंधव मीठ वापरू शकता. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर अवलंबून असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून. फक्त मनोभावे ही पूजा करणार आहोत आपण. मनातील इच्छा आपल्या भगवान शिवशंकरांना नक्कीच पूर्ण करतील आपली. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले आहे. त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा पण तीही आपण स्वतः न्यावी. बेलपत्र पान हे पालथे व्हावे. त्याचा दांडा आपल्यासमोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचा उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तर देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करा. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले संकट नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जल म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काहीजण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांच्या कसे करतात व्रत म्हणून आपण करायचं असं नाही. आपल्या भक्ती मनोभावाने करायचं आहे. जर फराळ करून व्रत कराल असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री-पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण, तंटा
करू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये, खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवायचे आहे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्रजप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. आणि अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे आणि देठ आपल्याकडे असावा. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर म्हणजे तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून तुम्ही कवठ खाऊ शकता. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्या दिवशी शिवलिंगावरती सिंदूर, कुंकुम किंवा कुंकू अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले 2 पाने असलेलं अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, केतकीचे फूल, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष नष्ट होतात. कालसर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी. महादेवाच्या पिंडीवर म्हणजे अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध किंवा दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावे. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. तर महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालतो. महादेवाची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालते. परंतु फक्त महादेवाची एकट्यांची पूजा करत असताना त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्मच लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या पण खाण्याच्या गोष्टी वाहिलेल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचं पारण सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यांमध्ये अर्पण करावे. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. तर महाशिवरात्री दिवशी तुम्ही मासिक पाळी जर कोणाला आली असेल किंवा सूतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकली तरी चालते. गर्भवती स्त्रिया जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा. नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्रजप केला तरी देखील चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असलं पाहिजे. 2 किंवा एका दलाचे पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलं पान. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावे. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं किंवा असं घेऊ नये. महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावं. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना म्हणजेच उपवास सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे म्हणजे उपवास सोडावा. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला उपवासाला भगर खाल्ली जात नाही. भगर म्हणजेच काय तर वरीचा भात. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर ते आदल्या दिवशी धुवावे, कारण यश, समृद्धी, शांती आणि शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्राचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला आपण अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्रीची व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा तुमची पूर्ण होते. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहार म्हणजेच 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाचा तिलक लावायचा आहे. याला प्राधान्य द्यायचं आहे त्या दिवशी, महाशिवरात्री दिवशी. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. पूजेत तुम्ही शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. त्या दिवशी आपण फक्त भस्म आणि चंदन याचा उपयोग करावा. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा.